चन्नेहट्टी येथील ओलम साखर कारखान्यात गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात. युनिट हेड संतोष देसाई यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांप्रती दूर नात्याचा संकल्प. शेतकरी म्हणजेच कारखान्याचे हृदय, पारदर्शकतेच्या परंपरेला नवचैतन्य. चंदगड तालुक्यातील चन्नेहट्टी येथील ओलम साखर कारखान्याचा 16वा गळीत हंगाम मोठ्या उत्साहात सुरू झाला. युनिट हेड संतोष देसाई आणि प्रतीक्षा देसाई यांच्या हस्ते गव्हाणीत मोडी टाकून हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्याला HR महेश भोसले, श्रीशैल, तेजपाल सिंग, शाहू शिंदे, बाहुबली बेळवी यांसारखे मान्यवर उपस्थित होते. हंगामाच्या प्रारंभी शेतकऱ्यांशी संवाद साधताना युनिट हेड संतोष देसाई म्हणाले, गेल्या 16 वर्षात ओलम व शेतकरी यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. हाच विश्वास आणि सहकार्य आमच्यासाठी बळकटीचा पाया आहे. दराच्या बाबतीत आम्ही दरवर्षी आघाडीवर राहिलो आहोत आणि यंदाही शेतकऱ्याचा फायदा होईल याची पूर्ण खबरदारी घेऊ. कृषी अधिकारी संग्राम पाटील यांनी सांगितले की या हंगामासाठी कारखान्याकडून गाव पातळीवर 255 टोळ्या, बीडमधून 280 टोळ्या, 87 छकडा टोळ्या आणि 8 तोडणी यंत्रे सज्ज करण्यात आली आहेत. दैनंदिन 6,500 मेट्रिक टन ऊस गाळप क्षमतेने कारखाना कार्यरत राहणार असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. ओलम साखर कारखाना गेल्या दशकभरापासून शेतकऱ्यांशी प्रामाणिक, पारदर्शक आणि स्पर्धात्मक व्यवहारासाठी ओळखला जातो. वेळेवर देयक, योग्य दर आणि सुसंवाद या गुणांमुळे कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. या गळीत हंगामाच्या प्रारंभाने या परंपरेला नवचैतन्य लाभले असून शेतकरी म्हणजेच कारखान्याचे हृदय हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कारखान्याचे व्यवस्थापन आणि शेतकरी बांधव विकासाच्या या गोड प्रवासात हातात हात घालून पुढे जात आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.